Mr. Abhay Jagtap is a computer engineer by profession and a Warkari at heart, a writer and an orator. Mr. Jagtap has written in several Marathi publications on a subject very dear to him. That is, the life and times of Marathi saints and the positive impact of their literature on the society. An erudite speaker, he also writes his own blog on the Warkari tradition of Maharashtra. Mr. Abhay Jagtap. If you would like to watch more such quality videos, please subscribe to Vishwashanti Darshan, a channel dedicated to world peace. Please don't forget to press the bell icon. नमस्कार. व्यासपीठावर उपस्थित MIT संस्थेचे प्रमुख प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड सर आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर मंडळी, आजच्या व्याख्यानाचा विषय आहे संत कृपा झाली. संत कृपा झाली या ओळी आपल्यापैकी काही जणांनी ऐकल्या असतील. हा तसा प्रसिद्ध अभंग आहे. अनेकांना या अभंगाची सुरुवात माहिती नसते, पण अभंगातल्या पुढच्या ओळी आपल्याला परिचित असतील. अभंगातल्या मधल्या ओळी आहेत, ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस. या ओळीसुद्धा सलग आलेल्या नाहीत, पण या ओळी वारकरी संप्रदायाचं संक्षेपाने वर्णन करण्यासाठी अनेकदा लेखामध्ये व्याख्यानामध्ये वापरल्या जातात. त्यामुळे या ओळींशी आपला परिचय असतो. पूर्ण अभंग असा आहे. संत कृपा झाली इमारत फळा आली, ज्ञानदेवे रचिले पाया उभारिले देवालया. नामा तयाचा किंकर तेने रचिले आवार, जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. तुका झालासे कळस भजन करा सावकाश, बहेणी फडकते ध्वजा निरूपण आले ओजा. संत कृपा झाली इमारत फळा आली. जवळजवळ 6 कडव्यांच्या या अभंगामध्ये 5 प्रमुख संतांचा नामोल्लेख आहे आणि या 5 संतांच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाचं संक्षेपाने वर्णन केलेलं आहे. अभंग वृत्ताची ज्यांना कल्पना आहे, ज्यांना परिचय आहे, त्यांच्या आता लक्षात आलं असेल की शेवटचं चरण जे आहे बहिणी फडकते ध्वजा, यावरून हा अभंग संत बहिणाबाईंचा आहे. संत बहिणाबाईसुद्धा महाराष्ट्राला परिचित आहेत. अर्थात परिचित असल्या तरी अनेकांची कधीकधी थोडी गफलत होते, गैरसमजूत होते. आणि याला कारण म्हणजे महाराष्ट्राला एक नाही तर 2 बहिणाबाई लाभलेल्या आहेत. एक म्हणजे संत बहिणाबाई, ज्यांनी हा अभंग लिहिला, ज्या अभंगावर आज आपण बोलणार आहोत. त्या संत बहिणाबाई ह्या तुकोबांच्या समकालीन, म्हणजे तुकाराम महाराजांच्या काळात त्या होत्या. त्यांना आता साधारण 301 वर्ष झाली या संत बहिणाबाईंना. या संत बहिणाबाईंचं कार्यक्षेत्र औरंगाबादच्या जवळ. तर दुसऱ्या 100 वर्षापूर्वी होऊन गेलेल्या अजून एक बहिणाबाई म्हणजे कवयित्री बहिणाबाई. कवयित्री बहिणाबाई महाजन चौधरी, माहेरचं आडनाव महाजन, सासरचं आडनाव चौधरी. या ज्या कवयित्री बहिणाबाई होत्या त्या निरक्षर होत्या, पण काव्यप्रतिभा होती. त्यांनी आपल्या प्रतिभेने खूप सुंदर काव्यनिर्मिती केली, पण त्या स्वतः काही त्यांनी ते लिहून ठेवलं नाही. त्यांचे चिरंजीव सोपानदेव चौधरी आणि भाचे पितांबर चौधरी यांना जेव्हा लक्षात आलं की आपली आई, आपली मावशी खूप सुंदर कविता करते, तेव्हा त्यांनी हे काव्य लिहून ठेवलं. आणि मग पुढे आई गेल्यावरती अत्रेंना दाखवलं, प्रके अत्रेंना, आणि मग अत्रेंनी या कविता प्रकाशित केल्या. या कविता म्हणजे मन वढाय वढाय किंवा अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, ह्या कविता या कवयित्री बहिणाबाईंनी लिहिलेल्या आहेत. आणि आज आपण ज्या अभंगावर बोलणार आहोत हा अभंग एक 250-300 वर्षापूर्वी औरंगाबादजवळ होऊन गेलेल्या संत बहिणाबाईंनी लिहिलेला आहे. या दोन्ही बहिणाबाई भिन्न आहेत. औरंगाबादजवळ एक देगाव म्हणून लहानसं गाव आहे आणि या गावी या संत बहिणाबाईंचा जन्म झाला. संत बहिणाबाईंबद्दल जी माहिती आता आपल्याला उपलब्ध आहे ती बऱ्यापैकी ऑथेंटिक आहे आणि त्याबद्दल खूप मतभेद नाहीत. आणि याचं कारण म्हणजे बहिणाबाईंनी स्वतःच ही माहिती लिहून ठेवलेली आहे. बहिणाबाईंचे एक 15-20 अभंग असे आहेत की त्याला आपण आत्मचरित्रपर अभंग म्हणू शकतो. देगाव माझे माहेर साजनी अशा याने या अभंगाची सुरुवात आहे आणि तो काही अभंगांचा समूह आहे. यामध्ये त्यांनी स्वतःबद्दल माहिती दिलेली आहे. या माहितीप्रमाणे देगाव इथे कुलकर्णी दाम्पत्याच्या पोटी बहिणाबाईंचा जन्म झाला. आता आडनावरून आपल्याला कल्पना आली असेल की त्यांच्या वडिलांकडे गावचं कुलकर्णी पद होतं आणि यामुळे त्यांचे भावकीमध्ये आणि गावामध्ये काही लोकांशी वाद निर्माण झाले. आणि अनेक दिवस या दंपतीला संतती नसल्यामुळे काही मंडळींना असं वाटलं की यांचं कुलकर्णी पदबू आता आपल्याकडेच येईल. पण कर्मधर्म संयोगाने उशिरा का होईना त्यांना पहिली मुलगी झाली, म्हणजे बहिणाबाई.
आणि त्यानंतर बहिणाबाईंच्या पाठोपाठ त्यांना एक भाऊसुद्धा झाला. आणि आधी ज्या मंडळींना हे कुलकर्णीपद हवं होतं त्या मंडळींनी बहिणाबाईंच्या आईवडिलांना त्रास द्यायला सुरुवात केली. आणि याच वेळेस बहिणाबाई साधारण 3 वर्षाच्या झाल्या आणि त्या काळाच्या रिवाजानुसार बहिणाबाईंच्या आईवडिलांनी त्यांच्यासाठी स्थळ शोधायला सुरुवात केली. आणि वयाच्या 4थ्या वर्षी बहिणाबाईंचा विवाह झाला औरंगाबाद जवळच्या शिऊर गावचे पाठक नावाच्या ग्रहस्थांशी, गंगाधरपंत पाठक. आणि तेव्हा त्यांच्या पतीचं वय होतं 40 वर्ष आणि बहिणाबाईंचं होतं 4 वर्ष. वयामध्ये साधारण त्या काळाच्या रिवाजानुसार 35 ते 36 वर्षांचा फरक होता. आणि त्यावेळेस जावईसुद्धा जे होते पाठक त्यांनासुद्धा त्यांची घरची परिस्थिती बिकट होती, त्यामुळे ते सासूरवाडीला येऊन राहिले. कुलकर्णी दंपतीलासुद्धा एका आधाराची गरज होती. पुढे भावकीमध्ये आणि यांच्यामध्ये वाद खूप वाढले. तेव्हा मग त्यांनी जावयाशी चर्चा केली की आता काय केलं पाहिजे. तर जावई म्हणाले की आता काही दिवस आपण ह्या गावामधून निघून जाऊ. आणि मग त्यांनी अशा प्रकारे एक बेत ठरवला, प्लॅन ठरवला. आणि एकदा मध्यरात्री सर्व गाव झोपल्यावरती आधीच तयारी करून ही सर्व मंडळी हे गाव सोडून परागंदा झाली. आणि मग पुढे प्रवास करत करत गोदावरी प्रवरा संगमावर आले. तिथून पंढरपूरला गेले, तिथे काही दिवस राहिले, देवदर्शन वगैरे घेतलं. तिथून शिखर शिंगणापूरला आले, तिथे देवदर्शन घेतलं, तिथे काही काळ राहिले. या सर्वाचं वर्णन बहिणाबाईंनी आपल्या अभंगामध्ये विस्ताराने केलेलं आहे. आणि फिरत फिरत ते शेवटी रहिमतपूर गावाला आले. आता रहिमतपूर गावामध्ये असं झालं की त्या गावचे जे उपाध्याय होते की ते गावातल्या लोकांच्या पूजा वगैरे करत वंशपरंपरेने, तर त्यांना काशी यात्रा करण्याची इच्छा झाली. आणि मग आता आपण काशीला गेल्यावरती आपल्या ह्या पूजा वगैरे कोण करणार, गावकऱ्यांचं पौराहित्य कोण करणार. तर नेमके योगायोगाने बहिणाबाई आणि त्यांचा परिवार तिथे आला. आणि मग त्यांनी बहिणाबाईच्या पतीकडे आपली ही सर्व जबाबदारी दिली आणि ते काशी यात्रेला निघून गेले. आणि त्या काळी जी दळणवळणाची साधनं वगैरे होती त्यानुसार त्यांना साधारण 2 वर्ष परत यायला लागले. या 2 वर्षाच्या काळामध्ये बहिणाबाई, त्यांचे आईवडील, धाकटा भाऊ आणि पती हे त्या रहिमतपूर गावी राहिले. रहिमतपूर गावी राहिले आणि या काळामध्ये नुकतेच ते वेगवेगळे तीर्थ करून आले होते. या काळामध्ये बहिणाबाईंच्या मनामध्ये भक्तीची बीजं रुजली. बहिणाबाईंचं मन भक्तीकडे, देवाकडे ओढ घेऊ लागलं. पण योग्य ते मार्गदर्शन तोपर्यंत मिळालं नव्हतं. अशी अनुकूल परिस्थिती पुढे निर्माण झाली. ती कशी, तर आता हे उपाध्याय परत आले आणि मग 2 वर्षाचा त्यांचा रहिमतपूरमधला मुक्काम संपला. आणि आता पोटा पाण्यासाठी काहीतरी एखाद्या मोठ्या गावात गेलं पाहिजे असा विचार करून बहिणाबाई आणि त्यांचा सर्व सासरचा माहेरचा परिवार हे कोल्हापूर गावाला आले. आणि कोल्हापूरमध्ये एका उदार ब्राह्मणाने त्यांना आपल्या वाड्यामध्ये राहायला 2 खोल्या दिल्या आणि त्यांची राहण्याची सोय झाली. त्यांचे पती, त्यांचा वेदाभ्यास झाला होता, वेदशास्त्र संपन्न होते, त्यामुळे पौराहित्य करणं आणि अन्य अनुष्ठानं वगैरे करणं यामुळे त्यांचं चरितार्थ भागू लागला. आता याच ठिकाणी बहिणाबाईंनी एकदा जयराम स्वामी वडगावकरांचं कीर्तन ऐकलं. जयराम स्वामी वडगावकर म्हणजे त्या काळातले एक मोठे सत्पुरुष होते, ते तुकोबांच्या समकालीनच. आणि जयराम स्वामी वडगावकर जे हरिदासी कीर्तन करायचे त्यामध्ये तुकोबांच्या अभंगांवरती निरूपण करायचे आणि तुकोबांचे जीवनातले काही प्रसंग सांगायचे. या दोन्ही गोष्टींचा परिणाम तेव्हा साधारण 12-13 वर्ष वय असलेल्या बहिणाबाईंच्या संस्कारक्षम मनावरती झाला आणि बहिणाबाईंच्या मनाला तुकोबांचा वेध लागला. इतका तो वेध लागला की त्या कायम तुकोबांविषयी बोलू लागल्या, तुकोबांना भेटण्याची इच्छा व्यक्त करू लागल्या आणि मनोमन त्यांनी तुकोबांना आपलं गुरुसुद्धा मानलं. आणि कायम मनामध्ये हाच विचार असताना एके दिवशी त्यांना स्वप्नामध्ये तुकोबा आले आणि तुकोबांनी सांगितलं की मी शिष्य म्हणून तुझा स्वीकार करतो. ही गोष्ट त्यांनी जेव्हा घरातल्या मंडळींना सांगितली तेव्हा आईवडिलांना आनंद झाला, पण त्यांचे पती मात्र थोडे नाराज झाले. पतीचं म्हणणं असं होतं की मी वेदशास्त्र संपन्न आहे, आपण वैदिक अनुष्ठानाचा मार्ग अवलंबतो, तेव्हा तू भगवद्गीतेच्या, नामस्मरणाच्या किंवा कीर्तनाच्या मागे लागू नकोस. ज्यांना हा मार्ग जमत नाही किंवा ज्यांना हा मार्ग उपलब्ध नाही तो मार्ग त्यांच्यासाठी आहे. बहिणाबाईंनी अभंगामध्ये वर्णन केलेलं आहे